शास्ते अध्याय 21। इस्रायल लोकांनी मिस्पा येथे प्रतिज्ञा केली होती की आपल्यापैकी कोणीही बन्यामिन्यांना आपल्या मुली द्यावयाच्या नाहीत। ते बेथेल येथे गेले आणि संध्याकाळपर्यंत देवासमोर बसून त्यांनी मोठ्याने रडून आकांत केला। ते म्हणाले, हे परमेश्वरा, इस्रायलाच्या देवा, आज इस्रायलाचा एक वंश कमी झाला आहे, असे का घडून यावे? दुसऱ्या दिवशी पहाटेस उठून त्यांनी तेथे एक वेदी बांधली आणि होमबली व शांत्यर्पणे केली। मग इस्रायल लोक विचारपूस करू लागले, इस्रायलाच्या कोणत्याही वंशांपैकी परमेश्वरासमोर भरलेल्या मेळाव्याला आले नव्हते असे कोणी आहेत काय? कारण त्यांनी गंभीर प्रतिज्ञा केली होती की जे मिस्पा येथे परमेश्वरासमोर येणार नाहीत त्यांना अवश्य जीवे मारावे। आपला बंधू बन्यामीन ह्याच्या बाबतीत इस्रायल लोकांना पस्तावा झाला, कारण ते म्हणू लागले, आज इस्रायलातून एका वंशाचा उच्छेद झाला आहे। आपण तर परमेश्वराची शपथ वाहिली आहे, आपल्यापैकी कोणीही त्यांना आपल्या मुली द्यावयाच्या नाहीत। तेव्हा त्यातले जे उरले आहेत त्या प्रत्येकाला बायको मिळवून देण्याबाबत आपण काय करावे बरे? त्यांनी विचारपूस केली, मिस्पा येथे परमेश्वरासमोर आले नव्हते असे इस्रायल वंशातले कोण आहेत? तेव्हा त्यांना कळले की याबेश गिलादाहून त्या मेळाव्यास हजर राहण्यासाठी कोणीही छावणीत आले नव्हते। कारण लोकांची मोजदाद केली तेव्हा याबेश गिलाद येथे राहणाऱ्यांपैकी कोणीही तेथे हजर नव्हते असे आढळून आले होते। तेव्हा मंडळीने शूर अशा 12,000 लोकांना तिकडे पाठवले। त्यांनी त्यांना आज्ञा केली, तुम्ही जाऊन याबेश गिलादाच्या रहिवाशांचा बायका पोरांसह तरवारीने संहार करा। तुम्ही करावयाची कामगिरी ही की सर्व पुरुष आणि पुरुषांशी संबंध केलेल्या सर्व स्त्रिया यांचा तुम्ही समूळ नाश करावा। पुरुषांशी संबंध न आलेल्या 400 तरुण मुली याबेश गिलाद येथील रहिवाशात त्यांना आढळल्या, त्या त्यांनी कनान देशातील शिलो येथल्या छावणीत आणल्या। नंतर रिम्मोन खडकाजवळ जे बन्यामिनी राहत होते त्यांच्याकडे साऱ्या मंडळीने लोक पाठवून त्यांच्याशी तहाचे बोलणे केले। तेव्हा बन्यामिनी परत आले आणि याबेश गिलादातल्या स्त्रियांपैकी ज्या मुली वाचल्या होत्या त्या त्यांना बायका करून देण्यात आल्या, पण त्या त्यांना पुरल्या नाहीत। परमेश्वराने इस्रायल वंशात तूट पाडली म्हणून लोक बन्यामिन्याबाबत पस्तावा करू लागले। मंडळीतील वडीलजन विचारू लागले, बन्यामिनी स्त्रियांचा नाश झाला असल्यामुळे उरलेल्या प्रत्येक बन्यामिनी माणसाला बायको मिळवून देण्याबाबतीत आपण काय करावे? लोक म्हणाले, बन्यामिनाच्या वाचलेल्या लोकांना वतन दिले पाहिजे, म्हणजे इस्रायलातला एक वंश नामशेष होणार नाही। त्यांना मुली देणे आपल्यापैकी कोणालाही शक्य नाही, कारण इस्रायल लोकांनी अशी प्रतिज्ञा केली आहे, जो आपली मुलगी बन्यामिनाला देईल तो शापित होईल। शिलो नगरात दरवर्षी परमेश्वरासाठी उत्सव होत असतो। हे नगर बेथेलच्या उत्तरेस, बेथेलाहून शखेमास जाणाऱ्या हमरस्त्याच्या पूर्वेस आणि लबोनाच्या दक्षिणेस वसलेले आहे। तेव्हा त्यांनी विचार केला आणि बन्यामिन्यांना सुचविले, तुम्ही जाऊन द्राक्षमळ्यात दबा धरून बसावे व पाळत ठेवावी आणि शिलोच्या मुली नृत्यासाठी बाहेर पडताच द्राक्षमळ्यातून बाहेर निघावे आणि त्यांच्यातल्या एकेकीला एकेकाने धरून बायको करण्यासाठी बन्यामीन देशी घेऊन जावे। त्यांचे वडील अथवा भाऊबंद तुमच्याकडे गाऱ्हाणे घेऊन आले तर तुम्ही त्यांना सांगा, कृपया त्या दान म्हणून आम्हाला ठेवून घेऊ द्या, कारण त्या आमच्यासाठी बायका म्हणून आम्ही युद्धात घेतल्या नाहीत आणि तुम्हीही त्या आम्हाला दिल्या नाहीत, म्हणून तुम्हाला दोष लागत नाही। त्याप्रमाणे बन्यामिनी लोकांनी केले। त्यांनी त्या नृत्य करणाऱ्या मुलीतून आपल्या संख्येइतक्या पकडून बायका करून घेतल्या। मग ते निघून आपल्या वतनाला परत गेले आणि नगरे वसवून त्यात राहू लागले। त्या समयी इस्रायल लोक तेथून निघून आपापल्या वंशाकडे व आपापल्या कुळांकडे गेले, जो तो आपापल्या वतनाला परत गेला। त्या काळी इस्रायलाला कोणी राजा नव्हता, ज्याला जसे बरे दिसे तसे तो करी,